राजकारणी म्हटलं की सामान्य लोकांच्या नजरेसमोर काही फारच चांगलं येत नाही. राजकारण आणि राजकीय नेत्यांविषयी फारसं काही चांगलं बोललंही जात नाही. राजकारण हे फक्त स्वतःच्या फायद्याचं आणि स्वतःला विविध संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग असल्याचा हा काळ मानला जातो. समाजाचं कल्याण व्हावं, शिक्षण घेऊन समाज प्रगतीपथावर गेला पाहिजे असा देखील विचार करणारा एक राजकारण्यांचा काळ होता. सध्याचं राजकीय चित्र पाहता हे तसं खरं तर वाटत नाही, मात्र त्यावेळेचा हा खरंच काळ होता ज्यावेळी राजकारणी हे समाजासाठी पूर्णपणे झोकून देत असत, स्वतःपेक्षा समाजाला पुढे ठेवत असत. सध्याचं राजकीय चित्र पाहता जरी हे खरं वाटत नसलं तरी तो काळ अत्यंत सुवर्ण असा काळ होता. समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतलेले, स्वातंत्र्यासाठी झटणारे, स्वातंत्र्यपूर्व काळातही मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणारे नेते या राज्यामध्ये होऊन गेलेले आहेत. राजाराम बापू पाटील हे देखील त्यापैकी एक मोठं नाव. अत्यंत शांत, संयमी स्वभावाचे धनी असलेले राजाराम बापू हे दूरदृष्टेही होते. शिक्षण, सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं. सांगली आणि सातारा या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात क्रांती करणारे, या जिल्ह्यांच्या विकासाचा पाया रचणारे राजाराम बापू पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी अनंत पाटील यांच्या काशेगाव येथे झाला. हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. शालेय जीवनातच ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. BA नंतर त्यांनी पुढील LLBचं शिक्षण पूर्ण केलं. काशेगावचे ते पहिले वकील ठरले. 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. राजाराम बापू यांचे वडील अनंत पाटील आणि काका ज्ञानूबुवा पाटील यांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय सहभाग होता. त्यामुळंच बापूंवर देखील लहानपणापासूनच देशसेवेचे, देशप्रेमाचे संस्कार झालेले होते. कोल्हापूरला कायद्याचं शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सदस्य बनले होते. त्यांच्यावर देखील गांधीजींच्याच विचारांचा प्रभाव पडला होता आणि त्यातूनच त्यांनी खादीचा पुरस्कार सुरू केला. शिक्षण आणि त्याच्या जोडीने देशसेवा असा त्यांचा प्रवास सुरू झाला. वडील, काका स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय होते. त्यातच राजाराम बापूंवर देखील गांधीजींचा प्रभाव होता. त्यामुळे ते देखील स्वातंत्र्य लढ्यात उतरले. काही दिवस भूमिगत राहून त्यांचं काम करावं लागलं. परिसरातील मुलांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेता 1945 मध्ये त्यांनी काशेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1945 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाचा पाया ज्ञानावर आधारित असला पाहिजे असं बापूंना वाटत होतं. त्यातूनच त्यांनी शिक्षण संस्थेची उभारणा केली आणि त्याचं जाळं सर्वत्र पसरवलं. राजाराम बापू यांनी शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 25 वर्ष. राज्याच्या राजकारणात बापूंचं नाव आज देखील आदराने घेतलं जातं. त्यामागचं हेही एक कारणच होतं. जून 1945 मध्ये बापूंनी काशेगाव येथे आझाद विद्यालय सुरू केलं. काही काळ त्यांनी या शाळेत अध्यापकाचं देखील काम केलं. त्याच दरम्यान 1946 मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जाहीर झाली. बापूंनी ही निवडणूक लढवली. बाळासाहेब देसाई यांनी ही निवडणूक लढवली होती. यामध्ये दोघंही विजयी झाले. त्यांची सत्ता आली. या दोघांनी निवडणूक लढवावी अशी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. देसाई लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनले तर बापूंच्या खांद्यावर जिल्हा स्कूल बोर्डाच्या चेअरमन पदाची जबाबदारी येऊन पडली. अशा पद्धतीनं बापूंचं राजकारणात प्रवेश झाला. आपल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात बापूंनी दक्षिण सातारा जिल्ह्यातील जवळपास 500 गावापैकी 180 गावात शाळांचं बांधकाम केलं. खाजगी शाळांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये त्यांनी भरघोस वाढ केली.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे हे बापूंनी ओळखलं होतं आणि त्यातूनच त्यांनी 1945 मध्ये काशेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्कूलन बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं. शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बापूंचं योगदान ग्रामीण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यात सर्वात महत्त्वाचं ठरलेलं आहे. नेता हा दूरदृष्टीचा असला तर सामाजिक आर्थिक बदल घडतात हे राजाराम बापू पाटील यांनी दाखवून दिलं होतं. बापूंनी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केली. साखर्ले येथील माळरानावर साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे या कारखान्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी समृद्धीची गंगा वाहू लागली. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नव्हता. याचा विचार करून त्यांनी स्वतः इस्लामपूर येथे वाळवा दूध संघाची स्थापना केली. सहकारी बँका, दूध संघ, ग्राहक भांडार, सूतगिरण्या, पाणी पुरवठा संस्था अशा कित्येक संस्था स्थापन करून त्यांनी सहकार क्षेत्रातील नवं परिवर्तन घडवून आणलं आणि विकासाचं जाळं विणलं. त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांसह शेतकऱ्यांच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने मोठा हातभार लागला. वाळवा तालुक्यात त्यांनी सुरू केलेल्या माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमुळं तरुणांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली. काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी 1957 मध्ये बापूंची निवड झाली. 1959 मध्ये ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. वाळवा मतदारसंघातून 1962 मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले. पहिल्यांदा निवडणूक गेल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात डायरेक्ट स्थान मिळालं. त्या पुढच्या 2 निवडणुकात देखील ते निवडून आले. 1978 मध्ये त्यांनी विधान परिषदेवर निवड झाली. 1962 ते 1980 या कालावधीमध्ये मंत्रिमंडळात असलेल्या बापूंनी महसूल, ऊर्जा, उद्योग, ग्रामविकास, विधी आणि न्याय आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली. मंत्रिपदावर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. महसूल मंत्री असताना त्यांनी राज्यभरात एकाच पद्धतीची कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐतिहासिक ठरला. बापूंनी शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळी सांगली जिल्हा अस्तित्वात नव्हता. हा जिल्हा मुंबई प्रांताचाच भाग होता. त्या जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांनी आपले राजकीय स्थान बळकट करण्यास सुरुवात केली होती. वसंतदादांनी 1952 आणि 1957च्या विधानसभेत निवडणुकीत विजय प्राप्त केला होता. 1957 हा राजाराम बापू पाटील यांच्या राजकीय जीवनाचा सुरुवातीचा काळ. राजाराम बापूंनी 1962 पासून सलग 3 वेळा वाळवा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1962ची निवडणूक ही बापूंसाठी पहिली नव्हती. मात्र 1957 मध्ये मात्र विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभव आला होता. बापूंनी ती निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढवली होती आणि त्यावेळी वाळवा आणि शिराळा हे वेगवेगळे मतदारसंघ नव्हते तर एकच मतदारसंघ होता. त्यांच्या विरोधात यशवंतराव चंद्रू पाटील हे रिंगणात होते. पाटील यांनी अवघ्या 800 मतांनी बापूंचा पराभव केला होता आणि या पराभवानं बापू डगमगले नाहीत. समाजसेवेचा वसा त्यांनी सुरूच ठेवला. केवळ मतदारसंघ नव्हे तर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं. अर्थातच त्यावेळी काँग्रेसमय वातावरण होतं. पुढील निवडणुकीत त्याचा बापूंना फायदाच झाला. पराभवानंतर न डगमगता सार्वजनिक जीवनात राहून लोकांची सेवा केल्याचं फळ बापूंना मिळालं. 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 264 पैकी 215 जागांवरती विजय मिळाला. बापूंनी राज्यभरात प्रचाराची धुरा सांभाळली होती. ते स्वतः वाळवा मतदारसंघात उमेदवार होते. त्यांनी त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाई ND पाटील यांचा पराभव केला होता. बापू पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आणि त्यांना थेट मंत्रिमंडळात स्थान मिळालं. काँग्रेसला राज्यात घवघवीत यश मिळालं होतं. यामागं बापूंचा खूप मोठा प्रयत्न होता. त्यांनी घेतलेली मेहनत होती. त्यामुळंच पहिल्यांदा निवडून येऊन देखील त्यांना मंत्रिपद मिळालं. बापूंनी सप्टेंबर 1966 मध्ये जमीन महसूल विधेयक सादर करत लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दुरुस्त्या केल्या.
त्यामुळं शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणं आता सोपं झालं होतं. त्यासोबत दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून देखील पाणी नेण्यासाठी आता सोय झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांचं भलं झालं होतं. महाराष्ट्राची दुसरी पंचवार्षिक निवडणूक 1967 झाली. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतदादा पाटील होते. त्यामुळं अर्थातच ही निवडणूक दादांच्या नेतृत्वाखाली झाली. वाळवा मतदारसंघातून बापूंनी पुन्हा एकदा एन डी पाटील यांचा पराभव केला. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात बापूंना स्थान देखील मिळालं. उद्योग आणि वीज या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार बापूंना मिळाला. याच काळात राजाराम बापू आणि वसंतदादा यांच्यात थोडासा वाद निर्माण झाला. त्याला कारण ठरलं वारणा नदीवरील धरण. हे धरण नेमकं बांधायचं कुठं हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी करून विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा बापू आणि दादा घराण्यातील वादाची चर्चा सुरू झाली. वारणा नदीवरील धरण बांधण्याचा निर्णय हा 1967 केंद्र सरकारनं घेतला होता. धरण कोठं बांधायचं आणि ते किती साठवण क्षमतेचं म्हणजे किती मोठं असावं यावरून बापू आणि दादा यांच्यात मतभेद निर्माण झाले. जवळपास 5 वर्ष हा वाद सुरू होता आणि दोघांनीही आपली बाजू जोरकसपणे मांडली होती. हा वाद चांगलाच पेटला होता आणि त्यासाठी मोर्चेही निघत होते. वारणा नदीच्या खोऱ्यातील खुसगावच्या हद्दीत हे धरण व्हावं, त्यामुळं मोठं पाणलोट क्षेत्र मिळेल असं बापूंचं म्हणणं होतं. यामागे देखील त्यांचा विकासाचा दृष्टिकोन होता. पण या मुद्द्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नेते बापूंच्या सोबत असले तरी या धरणात काही गावे जाणार होती. ही गावे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसर असलेली गावे होती. त्यावेळी आत्तासारखा पुनर्वसनाचा कायदा नव्हता. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोयना धरणाची उभारणी व्हावी आणि त्यामुळं प्रभावित झालेल्या लोकांचं पुनर्वसन न व्हावं हे डोळ्यांनी पाहिलं गेलं होतं. त्यामुळंच खुसगाव येथे धरण बांधण्यास संबंधित गावातील स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस यांनी कडाडून विरोध केला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा लढला होता. प्रतिसरकारची उभारणी या परिसरातील गावांच्या जंगलात झाली होती. इंग्रजांसोबतच्या चकमकीत दोघे शहीद झाले होते. खुसगाव येथे धरणाची उभारणी झाली असती तर ही गावे पाण्याखाली गेली असती आणि अख्खं वातावरण पेटून उठलं असतं. त्यामुळंच वसंतदादा पाटीलही गावकऱ्यांसोबत आले आणि खुसगाव येथे धरणाच्या उभारणीला त्यांनी विरोध केला. त्यामुळं त्यांचे राजाराम बापूंशी मतभेद झाले. दोघांचे राजकीय मार्ग वेगळे झाले. बापू जनता पार्टीत गेले. नंतर काही वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्ती होते. राजाराम बापू यांना राजकारणात शह देण्यासाठी पुढे दादांनी प्रयत्न केले. 1978च्या निवडणुकीत राजाराम बापूंचा पराभव झाला. यासाठी दादांनी प्रयत्न केले होते. जिल्हा परिषदेचे सभापती विलासराव शिंदे यांना दादांनी उमेदवारी दिली आणि पाठबळही दिलं. त्या पराभवानंतर बापूंना विधान परिषदेवर घेण्यात आलं. वारणा नदीवरील धरण अखेर चांदोरी येथे झालं. तो वाद अर्थातच विकासासाठी होता, सत्तेसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नव्हता. हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. दादा आणि बापूंच्या राजकीय वारसदारांमध्ये सध्याही सुप्त संघर्ष पाहायला मिळतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर दादांचे नातू विशाल पाटील आणि बापूंचे पुत्र माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष झाला होता. दरम्यान 1972मध्ये विजयी झाल्यानंतर बापूंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. 1978मध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या पक्षाचे म्हणजे जनता पार्टीचे 99 उमेदवार विजयी झाले. त्याचवेळी पुलोचा प्रयोग झाला होता. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात बापूंना स्थान मिळालं. बापूंनी शिक्षण, सहकार क्षेत्र यामध्ये लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं होतं. राजाराम बापूंनी त्यांच्या हयातीत 2 साखर कारखाने सुरू केले. त्यांच्याप्रमाणे शांत, संयमी स्वभावाचे असलेले
त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांनी बापूंच्या साम्राज्याचा विस्तार केला. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना 1982 मध्ये घेतला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी हा त्यामागचा हेतू होता. राजाराम बापूंनी 1983 मध्ये साखराळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रनिकेतन सुरू केलं. वयाच्या 64व्या वर्षी 17 जानेवारी 1984 रोजी राजाराम बापूंचं अकाली निधन झालं. त्यांचा राजकीय वारसा जयंत पाटील चालवत आहेत. जयंत पाटील हे दिग्गज नेते आहेत. तेही वडिलांप्रमाणे शांत संयमी राजकारणी आहेत. राजाराम बापू सहकारी साखर कारखाना हा उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे. बापूंच्या हयातीत त्यांनी 2 साखर कारखाने सुरू केले होते आणि आता त्याचे 4 युनिट सुरू आहेत. बापूंनी वाळवा सहकारी बँक सुरू केली. नंतर या बँकेचे नामकरण राजाराम बापू सहकारी बँक असे करण्यात आले. काशेगाव शिक्षण संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालयांसह शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय चालवले जात आहे. भावी पिढीच्या गरजा ओळखून राजाराम बापू यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरघोस योगदान दिलं. शाश्वत विकासाच्या राजकारणात राजाराम बापूंचं नाव ठळक अक्षरामध्ये कोरलं गेलं आहे आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. हे मात्र तेवढंच खरं. तर मित्रांनो, ही होती राजाराम बापू पाटील यांच्या जीवनाबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.